मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। सत्ता स्थापनेपूर्वी तिघांमध्ये आता महत्त्वाची चर्चा होते। वर्षा निवासस्थानी, त्यानंतर दुपारी 3 वाजता राजभवनावर जात सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। फडणवीस मुख्यमंत्री, उद्या संध्याकाळी 5:30 वाजता ग्रँड शपथविधी। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार। देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। चंद्रकांत पाटील मुनगंटीवारांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव। देवेंद्र फडणवीसांच्या नावाच्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, दरेकर, पडळकरांकडून अनुमोदन। आशिष शेलार, अशोक उईके, दिलीप बोरसे, योगेश सागर, निलंगेकरांकडूनही अनुमोदन। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे, याला मी मनापासून अनुमोदन देते। देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो। देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते। विधिमंडळाच्या गटाचा नेता म्हणून एकमतानं निवड केली, त्यासाठी सर्वांचे आभार, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली। एका कार्यकर्त्याला 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मोदींनी दिला, त्यांचे मी आभार मानतो, असंही फडणवीस म्हणाले। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन। एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत 3 वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं। पुन्हा एकदा पूर्ण बहुमत महायुतीला मिळालं। महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास लिहिला गेल्याचं फडणवीसांनी म्हटलं। पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला, प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं। एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला। हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे। 2019च्या सुरुवातीच्या काळात आपल्याला त्रास दिला, फडणवीसांनी महाविकास आघाडीवर या शब्दात निशाणाही साधला। सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावून घेतला, जनतेसोबत बेईमानी झाली, फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली। आपल्याला कल्पना आहे की 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, हा नारा फडणवीसांनी पुन्हा एकदा दिला। एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ